हॅलो एव्हरीवन. 1 डिसेंबर अनेक ठिकाणी आपण अनेकांनी पाहिलं असेल की पब्लिक प्लेसमध्ये बरेच लोकांनी, काही संस्थांनी किंवा काही स्टुडंट्सने एक सोशल अवेअरनेस म्हणून पथनाट्य किंवा वेगवेगळ्या पद्धतीने रॅली, स्लोगन्स किंवा घोषणा देऊन हा दिवस सेलिब्रेट केला. तर 1 डिसेंबरच का? तर 1 डिसेंबर हा जागतिक महामारीवर विजय मिळवल्याचा दिवस म्हणून सेलिब्रेट करतो, म्हणजेच वर्ल्ड्स एड्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर एड्स म्हणजे काय? AIDS ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. तर हा सिंड्रोम, हा जो व्हायरस आहे तो नक्की काय करतो? तर हा मानवाच्या शरीरामध्ये जाऊन आपली जी इम्युनो सिस्टीम आहे तर सिस्टीम खराब करण्याचं काम करतो. पूर्वीच्या काळी पाहिलं तर ह्या एड्सने खूप सारे लोकांची मृत पावलेले आहेत, आपण पाहिले आहेत. तर आत्ता ह्यावर अजूनही काही ठोस औषध आलेलं नाही आहे, परंतु हा जो व्हायरस आहे तो स्प्रेड होण्यापासून आपण वाचू शकतो, किंवा ज्या बाधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं आपण लाईफ लाँग त्याचं आयुष्यसुद्धा वाढवू शकतो. तर हा नेमकी कशामुळे होतो हे आपण पहिलं जाणून घेतलं पाहिजे. आपण समाजामध्ये बऱ्याच लोक पाहिले जातात की अजूनही अशा बाधित व्यक्तींना वाळीत टाकलं जातं. तर मला तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्हाला विनंती आहे, हा व्हायरस कसा स्प्रेड होतो हे तुम्ही अगोदर समजून घेतलं पाहिजे, आणि तो कसा स्प्रेड होणार नाही आणि त्याची काळजी ही फक्त तुम्हीच घेऊ शकलो. तुमचे जे HIV बाधित व्यक्ती आहे, अशा व्यक्तीसोबत जर तुम्ही विदाउट प्रोटेक्शन जर तुम्ही सेक्शुअल असाल तर तुम्हाला हा एड्स होतो. बट विथ प्रोटेक्शन जर तुम्ही त्या व्यक्तीसोबत तुमचे संबंध असतील तर तुम्हाला एड्स होणार नाही. किंवा तुम्ही बार्बरकडे जाल आणि तुम्ही बार्बरकडे HIV बाधित व्यक्ती जर असेल आणि ती पण तुम्हाला माहीत नाही समोरची व्यक्ती बाधित आहे किंवा नाही आहे, तर तुम्ही बार्बरला विनंती करू शकता, तुम्ही नवीन ब्लेड तुम्ही तुमच्यासाठी यूज करू शकता. जर तुम्ही ड्रग्ज घेत असेल तर ड्रग्ज घेत असाल तर तुमच्या सिरिंज हे ड्रग्ज घेणं हे चुकीचंच आहे, परंतु तुम्ही ज्या सिरिंज यूज करता, जर तुम्ही डॉक्टरांकडे जाता तर तुमच्या नवीन सिरिंज यूज करायला तुम्ही त्यांना भाग पाडू शकता. हे तुमचे एक मूलभूत अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. किंवा तुम्ही HIV बाधित व्यक्तीसोबत तुम्ही जेवलात, तुम्ही त्यांचे क्लोथ्स वापरले, त्यांच्यासोबत राहाल किंवा त्यांच्यासोबत फ्रेंडशिप कराल तर त्यातून तुम्हाला HIV काही स्प्रेड होत नाही. तर ह्या बाबी गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हा सोशल एक आपण समाजाचं काहीतरी ऋण लागतो म्हणून तुमच्या आजूबाजूच्या परिसरात, तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये तुम्ही ह्या पद्धतीने एक जनजागृती करू शकता. थँक्यू. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ मधून नवीन काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील, त्या ज्ञात झाल्या असतील आणि त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता.